हाय, हॅलो, रामकृष्ण हरी, नमस्कार. मी स्वाती आणि येस, मी सध्या आहे त्रिवेणी आश्रममध्ये. आळंदीपासून जवळच असलेल्या मरकळ या ठिकाणी असलेलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं त्रिवेणी आश्रम. आणि मी एक व्हिडिओ केला होता त्रिवेणी आश्रमबद्दल की तुम्ही मस्ट विजिट लिस्टमध्ये तुम्ही हे आश्रम देखील तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. असंच हे आश्रम आहे सुंदर असं. तर ज्या पंचकर्म सेंटरचा उल्लेख मी आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता, त्या पंचकर्म सेंटरमध्ये मी पंचकर्म घेतलेलं आहे. हेच ते पंचकर्म सेंटर आहे. श्री श्री वेलनेस सेंटर. असं सुंदर वारली पेंटिंग काढलेली ही छोटीशी वास्तू तुम्हाला बघायला मिळेल. खूप सुंदर टुमदार असं हे छान छोटीशी कुटीसारखं तुम्हाला बघायला मिळेल. इंद्रायणीच्या अगदी काठावरती जो त्रिवेणी संगम भामा, भीमा आणि इंद्रायणी नद्यांचा होतो, ती ही इंद्रायणी नदी समोर बघायला मिळते. तर कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तर. आणि त्याच काठावरती अगदी हे आश्रम आणि तिथे हे अगदी नदीच्या समोर असलेलं हे पंचकर्म सेंटर आहे, श्री श्री वेलनेस सेंटर. आणि यामध्ये मी अभ्यंग घेतलं, बस्ती घेतली. खूप छान अनुभव होता. आणि एकदम ट्रेंड असे गेल्या काही वर्षांपासून या संस्थेमध्ये सेवा देणारे असे थेरपिस्ट इथे आहेत. त्यापैकी आता मला ज्यांनी ट्रीट केलेलं आहे, अभ्यंग दिलेला आहे, त्यापैकी या ठिकाणी चंद्रमा आपल्याला बघायला मिळते व्हिडिओमध्ये. चंद्रमा तुम्ही फक्त हाय करा व्हिडिओमध्ये. सो ही चंद्रमा आहे. गेल्या 5-6 वर्षांपासून ती आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या पंचकर्म सेंटरमध्ये ती सेवा देते. पलीकडे आणखीन एक थेरपिस्ट आहे, त्यांचं नाव अनु आहे. सो येस अनु, प्लीज तुम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये या. सो हे सेंटर आहे श्री श्री वेलनेस. इथे सगळं पंचकर्म दिलं जातं. स्नेहन, स्वेदन, अभ्यंग, बस्ती आणि काय काय होतं आपल्या इकडे. यहाँ पे पंचकर्मा होता है. पंचकर्मा का जैसे कि नस्य हो गया, विरेचन हो गया, नस्य, विरेचन, अभ्यंगा, बस्ती हो गया. हाँ, सारा चीज़ यहाँ पे जो भी रिलैक्सेशन थेरेपी है, यहाँ रिलैक्सेशन ऑल थेरेपी आयुर्वेदा में मेंशन जो किए हैं. यस. तो ये चंद्रमा है जिसने मुझे अभ्यंगा दिया. सो तिला मराठी येत नाही आणि ती झारखंडवरून आहे. सो ती आता सेवेला या ठिकाणी आहे. सो हे पंचकर्म सेंटर त्रिवेणी आश्रममधलं श्री श्री वेलनेस सेंटर. खूपच छान अनुभव होता माझा तरी. तुम्हाला कधी इकडे येणं झालं तर त्रिवेणी आश्रममध्ये 3-4 दिवसांचा मुक्काम करायचं या हेतूने या. कारण तुम्हाला पंचकर्म पण घेता येईल, मस्त रिलॅक्सेशन थेरपी खूप सारे आहे. जसं की ऑस्टिओपॅथी म्हणून पण एक थेरपी या ठिकाणी आहे, तीसुद्धा मी घेतली. ऑस्टिओथेरपीमध्ये काही प्रेशर पॉईंट आहेत. खूप सुंदर थेरपी आहे ॲक्च्युली. त्याच्यावरती एक मी व्हिडिओ टाकते. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप छान रिलॅक्स वाटू शकतं. तर अशा आयुर्वेदामध्ये मेन्शन असलेल्या खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत, ज्या तुम्हाला अनुभव त्याचा घेता येईल आणि तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल. बऱ्याच वेळा IT फील्डमध्ये असणारी जी लोकं आहेत त्यांच्यासाठी एक ग्रीन ब्रेक म्हणून हा त्रिवेणी आश्रम हा स्पॉट, हे ठिकाण खूप सुंदर असं ऑप्शन असू शकतं. एक ग्रीन रिलॅक्सेशनचा ब्रेक तुम्ही नक्की घ्या आणि या आश्रमला तुम्ही नक्की भेट द्या. तर नदीच्या साईडला जाऊन पण मी एक व्हिडिओ करेन जिथे त्रिवेणी संगम होतो 3 नद्यांचा, तो पण मी दाखवेल. सध्या मला हे पंचकर्म सेंटर दाखवायचं होतं आणि आत्ताच ज्यांच्याकडून मी ऑस्टिओपॅथी घेतली त्या डॉक्टर आलेल्या आहेत. तर ऑस्टिओपॅथी नेमकी काय असते त्याबद्दल पण आपण एक थोडंसं त्यांच्याकडून ब्रीफ घेऊया. म्हणजे तुम्ही आलाच त्रिवेणी आश्रममध्ये तर तुम्ही ऑस्टिओपॅथीचं एक सेशन नक्की घ्या, कारण मला तरी खूप रिलॅक्स्ड वाटलं ते घेतल्यानंतर. सो डॉक्टर, तुमच्याबद्दल थोडंसं सांगा आणि ऑस्टिओपैथी थोड़ा सा बोला. अगर आपको मराठी नहीं आती है तो हिंदी में भी बोल सकते हो. ओके ओके. जय गुरुदेव. तो मेरा नाम सुधा है और मैं अपने त्रिवेणी आश्रम का जो पंचकर्मा सेंटर है उसमें एक ऑस्टियोपैथ हूँ. तो ऑस्टियोपैथी क्या है? ऑस्टियोपैथी एक मैनुअल मेडिसिन है जो कि बिल्कुल ड्रग फ्री है. जैसे अपना आयुर्वेदा, MBBS, ये सब अलग साइंस हैं, वैसे ऑस्टियोपैथी भी अपने खुद में एक अलग साइंस है. तो ऑस्टियोपैथी में क्या करते हैं, आपका जो भी इशू रहता है, कोई भी आपका डिजीज़ है, उसके रूट कॉज को फाइंड करते हैं पूरी बॉडी को डायग्नोज करके. तो ऑस्टियोपैथी से बहुत सारी चीज़ें ठीक हो सकती है. ऑलमोस्ट बहुत सारी जो भी डिजीज़ेस होते हैं वो ऑस्टियोपैथी से ठीक हो सकते हैं.
थैंक यू। येस थँक यू डॉक्टर सुधा. येस मी एकदम अचानक त्यांच्याकडे कॅमेरा केला त्यामुळे सध्या तर त्यांनी जाता जाता पण खूप छान सांगितलं आणि मला ऑस्टिओपॅथीचा खूप चांगला अनुभव आलेला आहे. नवीनच पॅथी आहे इथे आली आहे. सो आयुर्वेदा ज्यांना ज्यांना माहिती आहे, आजकाल आपण पाहतो की बरेच जण आता आयुर्वेदा फॉलो करतायत, आयुर्वेदाकडे वळत आहेत. तेव्हा तुम्हाला सुद्धा आयुर्वेदातली एखादी छान ट्रीटमेंट घ्यायची असेल तर हे सेंटर खूप छान आहे. जसं फिमेल्स आहेत तसं इथे मेल थेरपिस्टसुद्धा आहेत. तर हे सोलापूरच्या मंगळवेढ्यापासून काही अंतरावर राहत असलेले भैया आहेत. भैया तुमचं नाव सांगा. श्रीपाद काकडे. श्रीपाद काकडे. किती वर्षांपासून आहे तुम्ही? मी 3 वर्ष झाले. 3 वर्ष झालं. येस. तर श्रीपाद सुद्धा इथे थेरपिस्ट म्हणून आहेत. म्हणजे मेल फिमेल दोन्ही येऊन इथे थेरपी घेऊ शकतात. सो असं हे त्रिवेणी आश्रम ज्या ठिकाणी तुम्ही आलात तर ग्रीनरी आहे, पंचकर्म सेंटर आहे आणि त्यासोबतच तुम्हाला वाटलंच एखादा काय असतं बाबा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्समध्ये मेडिटेशन शिकवतात, ही क्रिया म्हणजे नेमकं काय, तर एखादा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही. तुमची छोटी बच्ची कंपनी असेल तर तुमच्या बच्ची कंपनीनं घेऊन या, त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान छान कोर्सेस आहेत. सो येस, आणखीन काही गोष्टी आहेत तिथल्या छान छान ज्या तुमच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आहेत, कारण एक व्हिजिटिंग स्पॉट म्हणून मी हे ठिकाण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आणखीन काय काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे येण्यासाठी मी तुम्हाला मस्ट तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा असं म्हटलं आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. ज्या नर्सरीचा मी बाहेरून काल तुम्हाला दाखवलं होतं, ती नर्सरीसुद्धा मला तुम्हाला आतून दाखवायची आहे. सो येस, मी पुढचा व्हिडिओ त्या नर्सरीबद्दल करेन, म्हणजे तुम्ही आलात तर तुम्हाला इथून काही झाडंसुद्धा घेऊन जाता येतील. ओके देन. येस, सोबत रहा. रामकृष्ण हरी.